सर, आज रायगड संदर्भातली खूप महत्त्वाची बैठक होती. काही पदाधिकारी या निर्णयावरती नाराज आहेत बीजेपीचे, असं कळतं. नाही, आपणा सर्वांना माहीत आहे की रायगड हा लोकसभा मतदारसंघ जो आहे, या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचंड मेहनत या भागामध्ये पूर्ण तिथले असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, विशेष करून धैर्यशीलजी यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली होती. रायगडमधले ते जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा म्हणून त्यांनी संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. कार्यकर्त्यांच्या भावना की त्यांनी तो लोकसभा मतदारसंघ हा लढला पाहिजे, परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की NDAमध्ये आता हा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्या ठिकाणी विद्यमान खासदार सुनील तटकरेजी हेच NDAचे उमेदवार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना आज आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी त्या सर्वांना बोलवलं. सर्वांच्या मनामध्ये जी खंत होती ती खंत सर्वांनी बोलून दाखवली आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघटना आणि संघटनेचे असणारे प्रत्येक आदेश पाळणारा आणि पार्टीचा आदेश ज्या पद्धतीने होतो त्या पद्धतीने कामात जोरदार तयारी करणारा असा कार्यकर्ता आहे. आज या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं म्हणणं हे मांडलं. हे मांडत असतानासुद्धा प्रत्येकाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये NDAचे खासदार म्हणून सुनील तटकरेंना प्रचंड बहुमताने निवडून देऊ, या पद्धतीची येणाऱ्या काळामध्ये लवकरच प्रचाराला जी सुरुवात करायची आहे, सोमवारपासून प्रचाराला कशी सुरुवात करावी या संदर्भातली भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या उद्याच्या पूर्ण दिवसामध्ये सर्वांची बैठका, महायुतीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकत्र बैठका आणि त्यानंतर प्रत्येक विधानसभा निहाय त्या भागांमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरेजी यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने जी जोमाने सुरुवात करायला हवी ती सुरुवात होणार आहे. आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून 45+ जाण्यासाठी रायगड हा लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड बहुमताने सुनील तटकरेजी यांनी जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आता त्यांच्या मनामध्ये जी खंत होती ती आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी दूर केलेली आहे. सर्व कार्यकर्ते समाधानी होऊन आपापल्या मतदारसंघामध्ये बूथनिहाय काम करण्यासाठी सज्ज झाले. सर, अजून एक कोकणाचा विषय आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा, तो अजून मिटलेला नाही आहे, अजून तोही संपत नाही आहे. हो, तुम्ही दादांची देखील भेट घेतली, भेट झाली आहे, काय नेमकं त्याबद्दलचं? कारण निलेश राणे, नारायण राणे हे देखील साहेबांकडे म्हणजे देवेंद्रजींकडे जाऊन आले होते. कालच निलेश राणेंनी भेट घेतली आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये NDAचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे एकत्रपणे काम करतील, यात काही शंका नाही. सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो मतदारसंघ जो आहे, हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीने लढला पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं आहे की त्यांनी तो मतदारसंघ लढला पाहिजे. परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत हे निर्णय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा हे 3 जण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली निर्णय घेतात आणि या संदर्भातला निर्णय
हा केंद्रीय नेतृत्वांच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे त्याही मतदारसंघामध्ये नक्कीच NDAचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी आम्ही सर्वजण मिळून एकत्रपणे काम करू. रघु, स्थानिक माध्यमातून स्थानिक सोशल मीडिया किंवा माध्यमातून काही मेसेजेस खरं तर काही दिवसात फिरतायत आणि जाणीवपूर्वक कुठेतरी तुमच्यात आलबेल नाहीये. म्हणजे रवींद्र चव्हाणांविरुद्ध राणे हा वाद उभा करण्याचा देखील प्रयत्न होतो. याला नेमकं काय उत्तर आहे? ते आपणा सर्वांना माहीत आहे की निवडणुका जवळ आल्या की असे सगळे जी मंडळी असतात ती सर्व मंडळी अशा अफवा किंवा अशा पद्धतीचं लिखाण नेहमीच करण्याचा प्रयत्न करत असतात. पण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं मीडियाने सुद्धा हे गरजेचं नाही. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान का करावं, कशासाठी करावं, यासाठी नरेंद्र मोदींनी 10 वर्षात नक्की काय केलं आहे या सगळ्या गोष्टींकडे तमाम महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि देशभरातील असणाऱ्या मतदारांचं लक्ष लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी नेणं हे गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. चांगला उमेदवार की जो नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जो तिथे संसदेमध्ये जाऊन हात उंच करेल. मी उदाहरणार्थ मी एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्व रेल्वेचे असणारे प्रकल्प असतील. हे रेल्वेचे सर्व प्रकल्प जेव्हापासून सुरू झाले किंवा ज्या प्रकल्पांना सुरुवात झाली, बऱ्याच वेळेला असं असतं की केंद्र आणि राज्य या दोघांचा त्यामध्ये सहभाग असावा लागतो. केंद्रातलं सरकार त्यांचा सहभाग देत असतं, राज्यातलं सरकार दिलं नाही तर बऱ्याच वेळेला प्रकल्प हे बंद पडतात. गेल्या काही वर्षांमध्ये 2.5 वर्षा अगोदर असं झालं आहे. त्याचा अर्थ काय की दोन्ही बाजूला डबल इंजिनचं सरकार असणं किती फायदेशीर असतं. लोकहिताचे निर्णय ज्या वेळेला घेतले जातात त्या लोकहिताच्या निर्णयाबरोबर राहणारं सरकार असणं अपेक्षित असतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामधलं असणारं जे सरकार आहे, या सरकारने 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं, एवढी अगणित कामं केली आहेत. त्याचा कुठेतरी नागरिकांपर्यंत आपण सर्वांनी प्रचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण त्याच दिशेने जाल, कारण आपल्यालासुद्धा आपल्या भविष्याची चिंता आहे. आपलं आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांचं भविष्य हे उज्ज्वल करणं हे शेवटी तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. त्यामुळे टीका टिप्पणींकडे न जाता अतिशय पॉझिटिव्हली निवडणुका आणि निवडणुकीचा अजेंडा, सरकार जे कोणतं सरकार येणार आहे त्या सरकारने याच्या अगोदर काय केलं आणि सरकार याच्यानंतर काय करणार आहे, या सगळ्या गोष्टीची कुठेतरी चर्चा होणं हे येणाऱ्या काळात अपेक्षित आहे. सर, कल्याण डोंबिवली हा देखील तुमच्यासाठी म्हणजे खास करून तुमचं विशेष प्रेम त्या कार्यकर्त्यांचं आहे. तिथं देखील काहीसा गोंधळ स्थानिक पातळीवर आहे. कसं पुढे उडवणार आहे तुम्ही? कारण भाजपचे कार्यकर्ते आणि मधल्या काळात शिवसेनेचे झालेले वाद हे देखील सिंधुदुर्ग मिटतंय, रायगड मिटतंय, असंच कल्याण डोंबिवली पण शांतपणे मिळते. नाही, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता एकदा पक्षश्रेष्ठीने निर्णय दिला की त्या दिशेने काम करणारा असा कार्यकर्ता आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचे असणाऱ्या प्रत्येक उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमच्याबरोबर असणारी राष्ट्रवादी आणि आमच्याबरोबर असणारे सर्व घटक पक्ष, महायुतीचे असणारे सर्व कार्यकर्ते हे महायुतीचे सर्व उमेदवार कसे जिंकून येतील या दिशेने नक्की प्रयत्न करतील. आणि मला खात्री आहे 45+ हा जो नारा दिला आहे त्या दिशेने आम्ही नक्की जाऊ. ठाणे हा शिवसेना बालेकिल्ला आहे, परंतु भाजपाने सर क्लेम केलेलं असं कळतं सर. ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.